नमस्कार मैत्रिणींनो, बाजारात मिळणाऱ्या महागड्या डिशवॉश लिक्विडपेक्षा आज तुम्ही घरच्याच घरी स्वतःच्याच हाताने घरात बजेटमध्ये स्वस्तात आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये घरगुती डिशवॉश लिक्विड कसं बनवतात ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी व्हाईट व्हिनेगर, तीच वाटी अर्धी तुमच्याकडे असणारं डिशवॉश लिक्विड, 1 चमचा खायचा सोडा, 1 मोठं ग्लास भरून पाणी। हे सगळं साहित्य एकत्र एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि छान एकत्र ढवळून घ्यायचं, जेणेकरून खायचा सोडा त्यामध्ये छान मिक्स होईल। आणि हे जे बुडबुडे येत आहेत ना, हे सर्व साहित्य टाकल्यावर जे बुडबुडे येतात ते थोडे वेळ शांत होण्यासाठी 5 मिनटं हे लिक्विड बाजूला ठेवून द्यावं। आणि नंतर तुम्ही हे लिक्विड एका रिकाम्या कॅनमध्ये, एखाद्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता। हे लिक्विड तुम्हाला 25 दिवस आरामात येईल आणि 30 दिवसही आरामात येईल। तर हे लिक्विड आता वापरायचं कसं? तर हे लिक्विड जर तुम्ही 3-4 चमचे हे लिक्विड घेतलं आणि त्याच्यात ह्या लिक्विडमध्ये वापरणारं जे डिशवॉश लिक्विड आहे ते 1 चमचा घेतलं, असं हे 2 मिश्रणं एकत्र केली की तुमचं भांडी घासायचं लिक्विड घरच्या घरचं तयार आहे। तुम्ही रोजची भांडी घासू शकता। आता ही बघा, हीच सकाळी नाश्त्याची भांडी होती, ह्याच्यात मी फोडणीचा भात केलेलं, ही कढई आहे। ह्याच लिक्विडमध्ये घासताना तुम्हाला कळत असेल की ह्याला किती चकाकी येते। आता मी तुम्हाला धुवूनही दाखवते। ही धुताना ही बघा किती स्वच्छ झालेली आहे बघा, नाही कसला वास सुवास, कारण का ह्याच्यामध्ये काय आहे, व्हिनेगर आहे। आता ही सिंकमधली ही सगळी भांडी मी तुम्हाला पुढे स्वच्छ धुवून उपडी ठेवलेली आहे, तीही तुम्हाला दाखवलेली आहे। तर मग काय मैत्रिणींनो, घरीचं हे सगळं साहित्य आहे, ते वापरून तुम्ही बाजारातलं महागडं लिक्विड आणण्यापेक्षा घरातच केलेलं किती उपयुक्त आहे आणि किती समाधान आहे की तुम्ही घरच्या घरी हे इतकी छान वस्तू तयार केली आहेत। घरी पै पाहुणा येतो, भरपूर भांड्यांचा राडा पडतो, पण जेव्हा भांडी घासूनच्या बकेटमध्ये उपडी घालता, ते जे सुख आहे ना चकचकीत भांडी बघण्याचं, ते काही वेगळंच असतं। नक्कीच हा जो मी लिक्विड दाखवलेला आहे ते नक्कीच तुम्ही घरात करून बघा आणि खरंच सांगते तुम्हाला निराशा येणार नाही। 20 रुपये पण ह्याचा खर्च नाही, घरात सगळं साहित्य असतं। तर हे लिक्विड तुम्ही गॅस स्टॉपसाठी वापरू शकता, घरात झुरडी मुंग्या होत असतील तर स्प्रेही किचनमध्ये करू शकता। ही रेसिपी म्हणू शकत नाही, पण हे जे लिक्विड बनवून दाखवलं आहे ते तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा बनवून घासलीत ना भांडी। तर पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।